इथे येऊन बसलाय बघा इथे. हे बघा इथे येऊन बसलाय बघा. साप कुठे जाऊन बसू शकतात. आमची गफलत झाली. 2 मिनिटं कुठे गेला. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता सिल्वर स्टार ग्रुप लक्षित वसाहत या एरियामध्ये आले. या ठिकाणी त्यांच्या इथं घरात मागं खोलीमध्ये साप आहे. तर बघूया आपण कोणता साप आहे व त्याला कसं रेस्क्यू करतो. ठिकाणी धामण जातीचा बिनविषारी साप आहे. या प्लायवूडच्या मागे जाऊन बसलाय. कसं काय दिसलं तुम्हाला? तिकडे जाताना बघितला. या ठिकाणी आजींना इथं साप दिसलाय. तर बघूया इथं कसं रेस्क्यू करता येईल आपल्याला. साहित्य भरपूर आहे. तर या ठिकाणी काय झालं, साप इकडून त्या प्लायवूडच्या मागून या इकडं आला आणि इथं बघतोय तो साप गायब. आणि हा जो सोफा आहे हा खालून ओपन होता आणि साप या सोफ्यातून जाऊन इथे येऊन बसलाय बघा इथे. हे बघा इथे येऊन बसलाय बघा. साप कुठेही जाऊन बसू शकतात. आमची गफलत झाली. 2 मिनिटं कुठे गेला साप. गायब झाला. कुठं गायब झाला. जायला तर जागा नाहीच आहे. सगळं काढून बघितलं आम्ही तेव्हा इथं बसले. या ठिकाणी हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. साईज पण भरपूर मोठी आहे. हेल्दी साप आहे एकदम. तर याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणलं जातं. कारण या सापाचं आवडते खाद्य उंदीर आहे. त्यामुळे याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणलं जातं. नॉन वेनमस स्नेक आहे. आपल्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे. पण तरी कोणाला सापाची योग्य माहिती नसेल तर कृपया कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमच्या जीवावर भेटू शकते. तुमच्या घराजवळ साप आल्यास जवळील सर्पमित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकाला संपर्क करा. तर चला तर आपण याला पॅक करूया आणि लगेच रिलीज करूया.
तर या सापाला पण आता सेफली रेस्क्यू केले. चला तर याला पुन्हा रिलीज करूया. तर आता रेस्क्यू केलेल्या धामण सापाला आपण या ठिकाणी रिलीज करायला आलो आहे. तर आम्ही रिलीज करायला येतच होतो तेवढ्यात आम्हाला वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार काटकर सर भेटलेत. तर आज ही धामण सरच रिलीज करतात.